कुकिंग रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मसाला मेथी। याच्यासाठी मी मेथीची भाजी छान स्वच्छ धुवून घेतली मिठाच्या पाण्याने आणि बारीक चिरून घेतली। अद्रक लसणाची पेस्ट आणि कांदा टमाटर चिरून घेतलाय। थोडेसे 4-5 काजू घेतले आणि डाळवं घेतले। आपल्या फुटाण्याचं जे डाळवं भेटतं ना आपल्याला फिक्क, ते 2 चमचे डाळवं आहे आणि थोडासा लसूण चिरून घेतलाय आणि तीळ आहे ना मी 2 चमचे भाजून घेतले। तर आपण लगेच सुरुवात करूया। आपण आता मी आता गॅसवर कढई ठेवली। आता आपण याच्यात थोडंसं तेल टाकू आणि भाजी अगोदर परतून घेऊ आपली। मी थोडासा लसूण चिरून घेतलाय। आता याला मी थोडंसं परतून घेते अगोदर लसणाला आणि नंतर आपण याच्यात थोडीशी भाजी तशीच परतून घेऊ, नुसता लसूण आणि भाजी। लसूण थोडासा आपला तळून झाला। आता आपण याच्यात थोडीशी परतून घ्यायची भाजी आपल्याला ही, म्हणजे भाजीचा वास थोडासा जो कडवट वास असतो का तो थोडासा निघून जातो। आता मी याला 2-3 मिनिटं भाजी ही परतून घेते। तोपर्यंत आपण भाजी परतूच तर आपण हे जे साहित्य आहे का मी दाखवलेलं तुम्हाला ते आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ। आता मी हे 2 चमचे तीळ भाजून घेतलेले ते टाकते आणि 4-5 काजू आहे, कोरडे काजू आहे आपले, म्हणजे सुके काजू, हे काजू मी याच्यात टाकते आणि डाळवं पण कच्चंच घेतलेलं आहे मी। हे डाळवं टाकून आता मी याला याची बारीक पेस्ट करून घेते मिक्सरमधून। तोपर्यंत आपली भाजी म्हणजे परतेपर्यंत परतलेली भाजी मी एका डिशमध्ये काढून घेतली आणि मी दुसरी कढई ठेवली। आता आपल्याला याच्यात भाजी बनवायची। आपण याच्यात थोडं तेल टाकू। तेल थोडंसं मसाला मेथी म्हटलं की तेल थोडंसं जास्तच म्हणजे लागतं या भाजीला, त्याच्यामुळे आपली भाजी छान होती। आता आपण तेल थोडंसं गरम झालं की याच्यात थोडीशी जिरे मोहरी टाकू। याच्यात थोडेसे आता जिरे मोहरी टाकले। याला 1 मिनटं मी याला थोडंसं असं तडतडू देते आणि मग याच्यात आपण दुसरं साहित्य टाकूया। आपल्या जिरे मोहरी तडतडले छान। आता आपण याच्यात कांदा टाकू आणि मी याच्यात अद्रक लसणाची पेस्ट टाकते। आता याला थोडं 2-3 मिनटं तळून घेते याला छान लाल। आपण याच्यात अगोदर मीठ टाकू, म्हणजे मीठ टाकल्यामुळे आपला कांदा आहे ना लवकर लाल होतो। कधी पण कांदा तळताना मीठ अगोदर टाकलं की कांदा लवकर आपला तळून निघतो। आता मी याला 2 मिनटं तळून घेते। आपला कांदा छान लाल झाला छान तळून। आता मी याच्यात टोमॅटो टाकते चिरल्याला आणि याला पण असं 2-3 मिनटं छान याच्यात मॅश होऊन देते असं। आपलं टमाटर छान परतून झालंय। आता आपण याच्यात थोडे मसाले टाकूया छान। मी अगोदर याच्यात हळद टाकते आणि तुमच्या चवीनुसार लाल तिखट टाका तुम्ही। मी 1-2 चमचे लाल तिखट टाकते, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त आपण टाकू शकतो। आणि आता याच्यात मी थोडासा मसाला टाकते। हा मसाला घरचा मसाला आहे केलेला। 1-2 चमचे मी याच्यात मसाला टाकलाय। आता आपण हे मसाले छान परतून घेऊ। आपले मसाले पण छान परतून झाले। आता जे आपण काजू तीळ आणि याची पेस्ट करून घेतली होती ती पेस्ट आपल्याला याच्यात तळून घ्यायची आहे आता छान। आता याला जवळजवळ आपल्याला 4-5 मिनिटं ही पेस्ट आपण याच्यात तळून घेऊ। आपला मसाला छान तळून झालाय। मी काजू आणि फुटाण्याची जे आपण फुटाणे घेतले होते डाळवं ते मी कच्चे घेतले होते, त्याच्यामुळे याला आपल्याला 4 ते 5 मिनिटं तळून घ्यायचे। आता हे छान तळून झाले, याचं तेल पण सुटतंय छान। आता आपण ही जी फ्राय केलेली भाजी होती अगोदर ती याच्यात टाकायची। आता याला थोडंसं मी असं थोडंसं मिक्स करून घेते आणि याच्यानंतर आपल्याला याच्यात थोडंसं पाणी टाकायचं। 1 मिनिट याला मी याच्यात छान परतून घेते अगोदर, मग आपण याला याच्यात थोडंसं आता पाणी टाकू। पाणी आपल्याला जास्त नाही टाकायचं,
थोडंसं टाकायचं, म्हणजे आपल्याला थोडासा मसाला आपला शिजून निघला पाहिजे. आता एक 5 मिनिटं मी याला शिजून देते. आपली भाजी पूर्णपणे तयार झाली. आता मी या पातळ भाजी काढून घेते. आपली मसाला मेथी खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. खूप टेस्टी आणि हेल्दी भाजी आहे. एकदा नक्की ट्राय करून बघा. आपण याच्यात तीळ, डाळवं आणि काजू टाकल्यामुळे याची टेस्ट खूपच सुंदर होती. एकदा नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. खूप खूप धन्यवाद.